ओके, फोटो थर्मल कन्वर्शन. सोलर एनर्जी कन्वर्शन करण्याचे दोन वे आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फोटो थर्मल कन्वर्शन. फोटो थर्मल कन्वर्शनमध्ये काय केलं तर फोटो मीन्स फोटो वर्ड बघा फिजिक्समध्ये जिथं पण फोटो वर्ड असेल इट्स मीन्स देर इज समथिंग लाईटशी रिलेटेड वर्ड. काहीतरी लाईटचे फेनॉमिना असेल त्यावेळेस फोटो हा वर्ड यूज केला तो फिजिक्समध्ये. ओके, अँड थर्मल मीन्स टेम्परेचर. काहीतरी टेम्परेचरच्या रिलेटेड असेल त्यावेळेस तुम्हाला थर्मल हा वर्ड दिसेल. ओके, मीन्स तुम्ही असं म्हणू शकता की द नेम इज इंडिकेट, असं म्हणू शकता की काय असेल मध्ये नावं तुम्हाला इंडिकेट करून देतं की टॉपिकमध्ये असेल काय. याच्यामध्ये काय केलं आता फोटो मीन्स रेडिएशन, सोलर रेडिएशन 1 मिनिट कन्व्हर्टेड इंटू thermal energy means heat. What in this radiation convert into heat, thermal energy. And then thermal energy म्हणजे जी हीट आहे ती यूज केली जाईल आणि त्याच्याने मीन्स इनडायरेक्टली काय होणार सोलर एनर्जी यूज केली जाईल. ओके, प्रोसेस काय याच्यामध्ये एक ब्लॅक कवर असतो, एक ब्लॅक सरफेस असेल, त्या ब्लॅक सरफेस एक्सपोज केला जातो रेडिएशनला. लाईक दिस इज वन ऑफ द ब्लॅक सरफेस. रेडिएशन असे असतील त्या रेडिएशनला तो एक्सपोज केला जातो. ब्लॅकच काय, कारण ब्लॅक कलर जो आहे ना तो ॲब्सॉर्बर आहे, खूप जास्त मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब करू शकतो. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रेडिएशन हे ॲब्सॉर्ब करतो मीन्स ती रेडिएशनची एनर्जी त्याच्यामध्ये येऊन जाते. ओके, आणि तो त्याला कन्व्हर्ट करून देतो. ओके, हे जे रेडिएशन हे ॲब्सॉर्ब झाल्यानंतर काय कशामध्ये ट्रान्सफर होतं, हे हीटमध्ये ट्रान्सफर. त्याच्याने काय तयार होते, हीट तयार होते आणि ती हीट यूज केली जाते फर्स्ट अँड सेकंड दोन वेमध्ये. सहसा एअर हीटिंग, नंतर मग वॉटर. एअर हीटिंग नंतर वॉटर हीटिंग. सहसा एअर हीटिंगमध्ये यूज केली जाते ती. ओके, आणि मग ती एअर हीट झाल्यानंतर मीन्स हवा जे असेल हवाला गरम केला आणि ती जे गरम हवा असेल किंवा मग गरम पाणी हे दोघांचा यूज व्हरायटी ऑफ याच्यामध्ये केला जातं. इंडस्ट्रीमध्ये पण होतो, व्हरायटी ऑफ पर्पज त्याची. फक्त एवढं आठवण द्या की हीट ब्लॅक सरफेस ॲब्सॉर्ब करतो रेडिएशन, हीट तयार करतो. हीट एअरला किंवा वॉटरला दिली जाते. हे दोघांपैकी कोणतरी एक फ्लुइड तिचा यूज केला जातं आणि ते फ्लुइड म्हणजे त्या फ्लुइडमध्ये गरम हॉटनेस असेल ते हॉटनेस फर्दर डेली युजेस आपण गरम पाण्याने असंच आंघोळ करतो कुकिंगसाठी यूज केला जातं. ह्या गोष्टीमध्ये ती यूज केली जाते. आता याच्यात परत दोन कलेक्टर म्हणू शकता. एक फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे फर्स्ट अँड सेकंड लिक्विड. 1 मिनिट पाहू म्हणजे सेकंड जे तो लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे. ओके, आता फ्लॅट प्लेट कलेक्टर काय, फ्लॅट प्लेट कलेक्टरच्या मध्ये तेच काम आहे. इट कन्वर्ट सोलर एनर्जी इन थर्मल एनर्जी इंटू थर्मल एनर्जी युजिंग फॉर एअर हिटिंग. आणि त्या थर्मल एनर्जीने एअर हीट केलं आहे. सेम इन दिस सिस्टम कन्सिस्ट. याच्यामध्ये काय असेल, डार्क ब्लॅक सरफेस असेल. मी आता सांगितलं एक ब्लॅक सरफेस एक्सपोज केला तो रेडिएशनला, सोलर रेडिएशनला. तो काय करतो, सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब करून घेतो अँड देन ट्रान्सफर दॅट हीट इन टू एअर. ओके, कन्स्ट्रक्शन काय असेल याच्या, याचे कन्स्ट्रक्शन एक स्टँड आहे. दिस इज इन्सुलेटिंग पार्ट आणि ह्या इन्सुलेटिंग पार्टचा हा जो सरफेस असेल हा ब्लॅक सरफेस आहे. ओके, इथे एक वे म्हणजे एक पोकळी याचा खाली आणि वरती एक ट्रान्सपरंट ग्लास आहे.
ओके. This is insulation. Transparent cover. Okay. Air in, air out. And this is हा जो सरफेस आहे, हा इन्सुलेशनचा सरफेस, तो आहे ब्लॅक ॲब्सॉर्बर. ब्लॅक कवर आहे, हे ॲब्सॉर्बर प्लेट आहे, ब्लॅक प्लेट. हे कन्स्ट्रक्शन आहे त्याचे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये फेस एरिया ऑफ प्लेट फ्लॅट प्लेट कलेक्टर इज 1 or 2 मीटर. ओके. हा जो फेस एरिया आहे वरचा, तो किती एरिया असतो? 1 to 2 मीटर स्क्वेअर. फेस एरिया पूर्ण तुम्ही असं, आता तुम्ही तो हॉरिझॉन्टली बघता तुम्ही असं, तो पूर्ण असा एक सरफेस असेल. ओके. द ट्रान्सपरंट कवर इज मेड अप ऑफ ग्लास. हा जो कवर आहे, हा ट्रान्सपर कवर, हा एक तर ग्लासचा असेल, सिम्पलची गोष्ट आहे, ऑर प्लॅस्टिकचा असेल, बट तो ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचा केलेला असेल. ओके. त्याची थिकनेस जर पाहिली, कोणती? ह्या ग्लासची पूर्ण ह्या प्लेटची, तर थिकनेस येते 3 to 4 mm. थिकनेस एकदम कमी असेल त्याची. कारण काय? थिकनेस जर जास्त केली तर जे रेडिएशन येणार आहे, ते रेडिएशन डायरेक्टली त्याच्यामधून ट्रान्सफरन घेतला आहे, कारण ते रेडिएशन इथून डायरेक्ट इथे सरफेसवर यायला पाहिजे, तर ते येणार नाही. जास्त जाड काच घेतला तुम्ही, जास्त जाड प्लॅस्टिक घेऊन टाकलं इथं, तर ते येणार नाही. म्हणून थिकनेस एकदम कमी असेल, 3 to 4 millimeter. ओके. दिस ट्रान्सपरंट कव्हर इज फिटेड अबव द ॲब्सॉर्बर प्लेट. ॲब्सॉर्बर प्लेटच्या वरती हा ट्रान्सपरंट कव्हर लावलेला असतो. तो का लावलेला असतो ते सांगतोय. दिस इज सपोर्टिंग स्टँड. हे झालं ट्रान्सपरंट कवर, ग्लास, त्याची साईज, सरफेस. देन आता ॲब्सॉर्बर प्लेट इज अ मेटल. आता जी ही ॲब्सॉर्बर प्लेट ही या इन्सुलेशनच्या वरच्या साईडला, हा वरच्या सरफेस, हा कशाने तयार करतो? एकदम मेटल असेल हा. व्हाय मेटल? मेटल इज अ गुड कंडक्टर. आणि ॲब्सॉर्बर पण आहे मेटल. जनरली स्टील असतो. काय असतो? स्टील. बट ब्लॅक कवर, बट ब्लॅक कलरचे असेल. हॅविंग थिकनेस, याची थिकनेस किती असते? याची थिकनेस 1 to 2 mm. is also very small. There is another plate parallel to the surface following passage appear. ओके. अजून एक प्लेट असते जी पॅसेज तयार करते. पॅसेज म्हणजे हवा पास होण्यासाठी, ही पोकळी असते इथं, पॅसेज तयार करते, तिला आपण म्हणतो काही नाही, तिला नाव नाही ॲक्च्युली, पण एक अजून प्लेट असते, यालाच पॅरलल ठेवलेलं असते बरोबर ॲब्सॉर्बर प्लेटच्या वरच्या साईडला, जेणेकरून त्याच्यातून हवा अशी पास होईल, रेडिएशन अशी येतील आणि हवा अशी पास होईल. ऑल अबो सिस्टम फिटेड विथ द मेटल कंटेनर अँड विच हॅव द इन्सुलेशन. ओके. ही पूर्ण सिस्टम एका इन्सुलेटिंग प्लेटवर ठेवलं आहे. हे जे बघा इन्सुलेटिंग का ठेवलं आहे? कारण जे रेडिएशन आहे, जी हीट तयार होणार, ती एन्व्हायरमेंटमध्ये नाही जायला. इन्सुलेशनचं काम काय असतं? इन्सुलेशन म्हणजे काय? बघा, मटेरियलचे 3 टाईप्स आहेत, सेमीकंडक्टर, मेटल अँड इन्सुलेटर. इन्सुलेटरचं काम काय? इन्सुलेटर इज अ बॅड कंडक्टर. तो कंडक्ट नाही करत, करंट असो का हीट असो का, कोणतीही गोष्ट तो कंडक्ट करत नाही. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ द बेस्ट काय माहिती का? वूड. आपण म्हणतो ना, कोणाला करंट लागत असेल तर घे लाकूड मार त्याला. का म्हणतो? कारण वूड इज अ बेस्ट इन्सुलेटिंग. कोणाला करंट लागत असेल, तुम्ही त्या लाकूडने मारा त्याला, तर तुम्हाला करंट लागत नाही, कारण त्याच्यामधून करंट फ्लो होतच नाही. दॅट्स इन्सुलेशन. तर हा जो पार्ट आहे ना, हा पण इन्सुलेशनचा असतो. वाय? एनर्जी जी ॲब्सॉर्ब केली आहे ती वाया नाही झाली पाहिजे, तो तिला इकडे कंडक्टर नाही करणार खालच्या डायरेक्शनला, मग ती एनर्जी पूर्ण हवेला मिळेल. ओके. ते इन्सुलेशनच्या थिकनेस बघा किती असते, 5 to 8 सेंटीमीटर. हा का? आता मिलीमीटर, हा बघा सेंटीमीटर. थिकनेस खूप जास्त असते, एकदम जाडी असते.
जेणेकरून वेस्ट नको व्हायला. तो होल असेंब्ली इन सुटेबल इन सपोर्टिंग स्टँड, हे पूर्ण सपोर्टिंग स्टँडवर एक ठेवलेलं असेल. ओके, आता वर्किंग काय, द रेडिएशन इन्सिडंट ऑन ॲब्सॉर्बर प्लेट थ्रू अ ट्रान्सपरंट कवर. रेडिएशन येतील ॲब्सॉर्बर प्लेटवर इन्सिडंट होतील थ्रू ट्रान्सपरंट कवर. ओके, देन दॅट्स ॲब्सॉर्ब अँड ॲब्सॉर्ब बाय ॲब्सॉर्बर प्लेट. ॲब्सॉर्बर प्लेटचे काम कसं त्यांना ॲब्सॉर्ब करे आणि त्यांना कन्व्हर्ट करे इन टू हीट. देन दॅट हीट हे ट्रान्सफर टू द एअर. हे ॲब्सॉर्बरचं रेडिएशन हीट तयार करतील आणि इथून जी एअर जाणार आहे, समजा इथं हवा, इथं एअर कशी पास होईल ते बी सांगतो मी. इथं हवा, समजा इथं हीट क्रिएट झाली, ही हीट आहे ना एअरला ट्रान्सफर झाली, एअर काय होईल, हीट होईल, म्हणजे एअर गरम होईल. बरोबर आहे. गरम झाल्यानंतर आहे ना, कोणतीही गोष्ट गरम झाल्यानंतर त्याची जी डेन्सिटी असते ना, ही डेन्सिटी डिक्रीज होते. काय होते, डेन्सिटी डिक्रीज होते. डिक्रीज होते म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम ही क्वांटिटी डिक्रीज होते, म्हणजे मास डिक्रीज होतो. मास डिक्रीज होतं म्हणजे काय, ते वजनाने हलके होते आणि हलकी झालेली गोष्ट काय असते, अपवर्ड डायरेक्शनला मूव होत जाते. कारण हलके झालं, मास कमी झालं, हलकं झाल्यामुळे काय होईल, म्हणजे वेट कमी झाल्यामुळे काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल खाली तो कमी होतो तिला होणार आणि ती हळूहळू शिवरते. इथली एअरच्या पार्ट इथं गेला की नवीन एअर इथं एंटर करेल आणि मग अशी एअरचे एक सर्क्युलेशन मिळेल तुम्हाला. मग इथून कोल्ड एअर मीन्स कोल्ड एअर जाईल आणि इथून एअर ज्यावेळेस निघेल आउटसाईडला तर ती गरम झालेली असेल आणि मग ती एअर इज केलं. ते सेम टू सेम इन वॉटर. एअरच्या जागेवर तुम्ही वॉटर घेतलं, ते इथून वॉटर म्हणजे पूर्णच एक टँक लावलेलं असते, इथून वॉटर दिलेलं असते आणि वॉटर काढलेलं असतं. जसं वॉटर गरम होते ना, ते हलकं होत जातं आणि ते वरती वरती असं जातं आणि मग ते तुम्हाला सर्क्युलेशन आणि मग इकडे येताना तुम्हाला गरम पाणी मिळेल. मग ते गरम पाणी आपण यूज करतो. सेम आहे. आता पूर्ण हीट दिली जाते का, नाही, पार्शियली हीट. पार्शियल याच्यामध्ये जेवढी हीट कन्व्हर्ट केली जाईल सोलर रेडिएशनमध्ये, जेवढी हीट कन्व्हर्ट करतो प्लेट, पूर्ण हीट एअरला दिली जात नाही. पार्शियल त्याच्यातला काही पार्ट दिला तो, आणि जो रिमेनिंग पार्ट असतो त्याच्या काय होतं, तर रिमेनिंग पार्ट लॉस होतो. मग तुम्ही म्हणाल सर इन्सुलेशन, जर तुम्ही बोलले इन्सुलेशन लावलं लॉस होणार आहे. लॉस किती, परफेक्ट इन्सुलेटर ॲक्च्युली परफेक्ट इन्सुलेटर नॉट अवेलेबल इन दिस वर्ल्ड. कुठं ना कुठं थोडाफार लॉस तर होतो. याचा अर्थ असा नाही की कोणाला करंट लागतं तर लाकूडने मारणार नाही, परफेक्ट इन्सुलेशन अवेलेबल नाही सांगतात सर. परफेक्ट नाही आहे पण नियरली इक्वल टू परफेक्ट आहे लाकूड. कोणाला करंट लागत असेल तर लाकूडने मार द्या, हळू मार द्या, त्याने कोणतं फक्त करंटपासून वेगळं करायचे. ओके, दॅट्स अ पार्ट ऑफ दिस जोक. ओके, हे जे इन्सुलेशन आहे हे परफेक्ट इन्सुलेशन नसतं. काही पार्ट याच्यातून लॉस होतोच, काही पार्ट इथून एनर्जी या डायरेक्शनला त्याने लॉस होऊन जाते. अजून दुसरा काय वे, यस अजून दुसरा वे आहे. ज्यावेळेस इथं रेडिएशन येत आहे तर काही हे रिफ्लॅक्ट होऊन जातात. रेडिएशन ॲब्सॉर्ब नव्हतात, रिफ्लॅक्ट होतात. त्यांना म्हणतात री रेडिएशन. का म्हणतात त्यांना, री रेडिएशन. याच्यात पण हीट लॉस होते. जे रिफ्लॅक्ट होऊन गेले खूप कमी प्रमाणात होतात, पण जे रिफ्लॅक्ट होऊन गेले त्यांचं काय आलं, ते रेडिएशन रिफ्लॅक्ट झाले म्हणजे ते परत एन्व्हायरमेंटमध्ये चालले जातील ट्रान्सफर ऑफ ग्लास थ्रू. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी तर असेलच, मग ती एनर्जी लॉस झाली. अजून काय यस अजून एक वे, कन्व्हेक्शन. बघा हीट ट्रान्सफर होण्याचे 3 वे आहेत, कन्व्हेक्शन, कंडक्शन अँड रेडिएशन. रेडिएशन मीन्स जे सनपासून येत आहे त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी असते, हीट, रेडिएशन. कन्व्हेक्शन म्हणजे ना हवेमधून डायरेक्टली, आता इथं तर एअर आहे, इथं एअर आहे, एअरमध्ये जाणार आहे, पण काही अमाऊंटमध्ये हीट ही ना एन्व्हायरमेंटच्या एअरमध्ये चालली जाते. कन्व्हेक्शन प्रोसेस तिथं पण लॉस होता. आणि कंडक्शन म्हणजे इन्सुलेशन थ्रू जाणार. कंडक्शन मीन्स काय, दोन बॉडी एकमेकांना टच असतील, कंडक्ट असतील आणि तिथून हीट ट्रान्सफर होत असेल तर कंडक्शन थ्रू हीट ट्रान्सफर होते असं आपण म्हणतो. इथं काय, ॲब्सॉर्बर प्लेट आणि इन्सुलेटर हे टच आहे. इन्सुलेटर जे इन्सुलेशन प्लेट जे त्या प्लेट थ्रू हीट लॉस होणार आहे. याच्या सगळ्या झाला कंडक्शन थ्रू लॉस होत आहे. ओके, ते असे लॉसेस आहेत. आता याचे ॲडव्हान्टेजेस जर बघितलं तुम्ही, फ्लॅट प्लेट कलेक्टरचे ॲडव्हान्टेजेस, एक मिनटं मला हे बोर्ड पुसून घेत देतो.
आणि थोडंसं लेक्चरमध्ये इनरेग्युलरिटी वाटत असेल तुम्हाला, थोडं प्रॉब्लेम चालू होते, म्हणून ठीक आहे या वीकमध्ये पण एकच होईल लगभग लेक्चर, बट नेक्स्ट वीकपासून 3 लेक्चर्स होतील डायरेक्ट. एखादा मी एक लेक्चर संडेला पण टाकून देत जाईल तुम्हाला नेक्स्ट वीकपासून. ॲडव्हान्टेजेस. पूर्ण सिस्टम पाहिली तुम्ही. ओके, डिझाईन काय एकदम सिम्पल आहे. एक कवर आहे, आता डायग्राम काढून शकत मी. एक स्टँड होतं, त्याच्यावर इन्सुलेटर आहे, एक स्पॅसेस सोडला आहे ज्यातून एअर पास होणार, एक ट्रान्सपरंट कवर आहे. एकदम सिम्पल डिझाईन आहे. ओके, सिम्पल इन डिझाईन. सेकंड, नो मुव्हेबल पार्ट. त्याचे पूर्ण होतं एकदम फिक्स होतं, पॅक केलं होतं, मुव्हेबल नव्हतं. म्हणजे तुम्ही पूर्ण सिस्टम उचलून दुसऱ्याकडे पण ठेवली काहीच प्रॉब्लेम नाही. हा त्याचा एक मेन ॲडव्हान्टेजेस आहे, नो मुव्हेबल पार्ट. ओके, थर्ड, लिटल मेंटेनन्स एकदम कमी आहे. व्हाय? सर्वात मोठी गोष्ट याच्यामध्ये पूर्ण ज्यावेळेस सिस्टम पाहिले तुम्ही, काय होता, एक ग्लासचा कवर होता, जो पण त्याला कोणी दगड मारतो पण तो फुटणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त सिक्युरिटी द्यायची, त्याला मेंटेन करायची गरज नाही काचला. ओके, ॲब्सॉर्बर प्लेट एक मेटल प्लेट होती, स्टील तर वर्षानुवर्ष राहतं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याला परत कलर मारा, परत तो ब्लॅक होऊन जाईल. ओके, स्टँड इन्सुलेटिंग मटेरियल, तर एकदा लाकूडसारखं काहीतरी यूज केलं असेल, त्याला पण काय मेंटेन करायचे. तिथे इलेक्ट्रिसिटी लागणार आहे नाही, फ्युएल यूज करणार आहे, पेट्रोल डिझेल काही नाही. म्हणजे एकत्र काही मशिनरी फिरणार आहे का? नाही. म्हणजे मेंटेनन्स नथिंग. सो लो मेंटेनन्स. लिकेज प्रॉब्लेम नाही, नो लिकेज. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं, एअर डज नॉट फ्रीज. एअर डज नॉट फ्रीज म्हणजे काय? एअर कधीच फ्रीज आउट होत नाही. फ्रीज आउट म्हणजे गोठली जात नाही. जस्ट लाईक आपले जे पाणी असेल, पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीज होत नाही ते. ओके, शिमला मनाली जे तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेला किंवा अंटार्क्टिकासारख्या कंट्रीमध्ये गेला, तर वॉटर का होतं, वॉटर हे फ्रीज आउट होऊन जातं हिवाळ्यात, विंटरमध्ये मोस्टली. मग त्यावेळेस काय होईल, तुम्ही अगर वॉटर फ्लो करत असाल त्या पॅसेजमधून, तर फ्रीज आउट होईल. सिस्टम इज काही कामाचे नसेल. रेडिएशन येतात सनचे, इट डझंट मॅटर, पण तरी पण ते वॉटर फ्रीज आउट असतं. एवढं टेम्परेचर 0 डिग्री टेम्परेचर आहे की वॉटर फ्रीज आउट होऊन जाईल ज्या एरियामध्ये ते असेल. प्लस पॉईंट काय याच्या, वॉटरच्या जागेवर जे एअर यूज केली, तर तो अंटार्क्टिका असा किती कोणत्याही कंट्रीमध्ये घ्या किंवा नॉर्थ इंडियामध्ये घ्या, एअर कधीच फ्रीज आउट होत नाही. एअर कधीच पाहिलं का तुम्ही एअर फ्रीज होऊन गेली, मीन्स गोठली गेली, शक्य नव्हते. हा सर्वात मेन. म्हणून शिमलासारख्या किंवा नॉर्थ इंडिया, अंटार्क्टिका जेही थंड प्रदेश आहे जिथं 0 डिग्री टेम्परेचर होतं, इन एअर लिकेज कधीतरी होतंच, अशा ठिकाणी सुद्धा ही ती जी सिस्टम आहे, ही फ्लॅट प्लेट कलेक्टर, ही जी सिस्टम आहे व्हेरी युजफुल आहे. कारण एअरच फ्रीज आउट नव्हतं, कायम चालू असेल ती, 0 डिग्री टेम्परेचर पण असेल तरी चालू असेल ती. म्हणजे तुम्हाला तरी गरम हवा अवेलेबल होईलच. ओके, सो दॅट्स वन ऑफ द बिग, माझ्यामध्ये सर्वात मेन जे ॲडव्हान्टेज होतं ना, हे एकदा मेंटेनन्स लागला चालेल, काय हरकत नाही. पण जिथं 0 डिग्री टेम्परेचर येतं, तुम्हाला जर हीट एनर्जी लागणार आहे, मग तुम्ही काय कसं क्रिएट करणार? त्यासाठी सर्वात मेन तुम्ही म्हणाल की हे एअर डज नॉट फ्रीज. ओके, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर याचे जो कोएफिशियंट आहे, हीट ट्रान्सफर कोएफिशियंट, याचे जे हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे, लो आहे. हीट जे ट्रान्सफर करतात त्याला कोएफिशियंट लो आहे. कोएफिशियंट लो आहे म्हणजेच काय, इफिशियन्सी लो येईल याची. इफिशियन्सी काय असेल, लो. इफिशियन्सी म्हणजे आउटपुट, तुम्हाला जेवढे रेडिएशन मिळणार त्याचे आउटपुट जे येणार ते कमी असेल.
फॉर बेटर हीट ट्रान्सफर प्रेशर ड्रॉप. ओके, हीट ट्रान्सफरसाठी बेटर जे हीट ट्रान्सफर करायचे असेल ना, तर प्रेशर ड्रॉप जे असतं ना त्याची लिमिट असायला हवी. म्हणजे प्रेशर ज्यावेळेस डिक्रीज होईल त्याची लिमिट खूप जास्त डिक्रीज प्रेशर खूप जास्त डिक्रीज नको व्हायला. ज्यावेळेस खूप जास्त प्रेशर कमी म्हणजे प्रेशर खूपच कमी होऊन जाईल त्यावेळेस हीट ट्रान्सफर होत नाही. होते मीन्स पण एकदम प्रॉब्लेम असतो त्यावेळेस. म्हणून त्यावेळेस एअरमध्ये हीट जाण्याचा जो रेट असेल तो कमी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला यू शूड मेंटेन द प्रेशर अबोव द पर्टिक्युलर लेवलच्यावरती तुम्हाला प्रेशर मेंटेन करावं लागेल. आता ठिकाण त्याच्या तशा नेशन्समध्ये प्रेशर कमी होऊन जातं कधी. त्यावेळेस तुम्हाला तो एक थोडासा प्रॉब्लेम असेल, पण प्रेशर मेंटेन केला तर इट कॅन बी युजफुल. ओके, टेम्परेचर रेंज का असायचे, त्याचे टेम्परेचर रेंज काय आहे 40 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस. वॉट 40 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही याला यूज करू शकतात. ॲप्लिकेशन काय स्पेस हिटिंग सिस्टम, कन्व्हेक्टिव्ह ड्रायर. स्पेसमध्ये आता घेणार आहे ज्यामध्ये स्पेस हिटिंग सिस्टम, कन्व्हेक्टिव्ह ड्रायर अँड पॉवर जनरेशन सिस्टम. पॉवर जनरेशन तर म्हणजे लगभग सर्वकडे ते काही ना काय करून ना इलेक्ट्रिसिटी तयार करूनच घेतात. कारण का आपल्याला गरज आहे तेवढी ना त्याची. कुठून ही एनर्जी मिळत असेल त्याला आधी इलेक्ट्रिसिटी कशी तयार होईल ते बघतो आपण. म्हणजे सायंटिस्टांच्या पण ते तोच व्ह्यू असतो की इलेक्ट्रिसिटी कसं क्रिएट होईल. आता याच्या थेअरी खूप जास्त आहे आणि समजायला काहीच नाही एवढं हां आपल्या टॉपिक्समध्ये. आता नाही करता बघा किती थेअरी घेतले इथून स्टार्ट झालं आहे. लुक लाईक दिस इथपर्यंत येऊन गेलो आपण. थेअरी खूप आणि समजायला नथिंग. इझी म्हणून म्हणता ना इझी सब्जेक्ट आहे. तुम्ही फक्त रीड करून घ्या, 2दा रीड करा आणि एक्झामला चालले जा. आता ॲप्लिकेशन काय याचे फर्स्ट स्पेस हिटिंग सिस्टम. डायग्राम ड्रॉ करतो मी. cool air. Okay, this is CA. सिंपल डिझाईन आहे. आला 3 मार्क्ससाठी विचारला गेला टॉपिक. एक डायग्राम ड्रॉ करायची आणि एक 5-7 लाईन लिहायच्या, बाकी काही नाही करायचे. स्पेस हिटिंग. स्पेस हिटिंग म्हणजे काय आधी स्पेस म्हणजे काय जागा. ओके, स्पेस हिटिंगमध्ये काय केलं तर बघा रेडिएशन येतील. एक ॲब्सॉर्बर प्लेट ह्या एने इंडिकेट केलेलं जे आहे ते ॲब्सॉर्बर प्लेट आहे त्या का रेडिएशन ॲब्सॉर्ब करतील. ओके, फ्लॅट प्लेट ह्याच्यामध्ये तेज कन्स्ट्रक्शन असेल ते आहे. ब्लॅक ॲब्सॉर्बर प्लेट कवर ग्लास कवर असेल, एअर पास केले. ओके, एअर पास केल्यानंतर एअर ह्या थ्रू ह्या टँकमध्ये एक टँक आहे. विच एअर हॉटेड एअर म्हणजे जी गरम झालेलं असेल ती हवा ॲब्सॉर्ब होतील रेडिएशन, त्याच्यामध्ये एअर गरम होईल, ती एअर या टँकमध्ये येईल. एअर कसं पास होईल तर फोर्स हा जो सी आहे हा एक पंप आहे. इलेक्ट्रिसिटी दाखवली बघा तर इथं पंप यूज केला गेला आहे का ते पण सांगतो. इथं पंप लागतो. पंपचं काय काम असतं तर एअरला सर्क्युलेट करण्याचं काम करत असतो. कन्सिडर करा दिस इज वन ऑफ द होम. एखाद्याच्या हाऊस आहे, घर आहे आणि घराच्या वरती ही सिस्टम लावली
आता मी आधी काय बोललो की ज्यावेळेस एअर टेम्परेचर वाढतं, इन्क्रीज होतं, त्यावेळेस त्याचं डेन्सिटी डिक्रीज होईल. डेन्सिटी जी डिक्रीज होईल म्हणजे काय, मास डिक्रीज होईल. मास डिक्रीज म्हणजे काय, त्याची वेट कमी, ती हलकी झाली. हलकी झाल्यामुळे ती वरती जाईल खाली, तर ते ऑब्विसली वरती येईल. पण हे पूर्ण हा एक घर आहे, घराच्या वरती सिस्टम आहे, तर तिथली गरम इथून तर कोल्ड हवा म्हणजे कूल हवा येते ना इथून, मग ती कूल हवा इथे आणि गरम होती, वरती जायला पाहिजे. खाली कसं सर्क्युलेट होतं, खाली सर्क्युलेट करण्यासाठी त्या हवेला खाली आणण्यासाठी पंप लावलेले असतात, जे इलेक्ट्रिसिटी वर्क करतात. जे कशावर वर्क करतात, मग तुम्ही म्हणा सर एनर्जी तर इलेक्ट्रिसिटी लागते, मग काय फायदा, काय फायदा ते बघा. अंटार्क्टिकासारख्या देशांमध्ये थंडी खूप जास्त असते, त्यांच्या घरात एकदम जास्त थंडी असते. घरात म्हणजे थंडी असते तर ऑब्विसली घरामध्ये खूप जास्त कोल्ड एअर असते, थंडी वाजते. अशा वेळेस ते घराला गरम ठेवण्यासाठी या सिस्टमचा यूज करतात. इलेक्ट्रिसिटीने इथली गरम हवा ते घरात आणतात आणि घरात सोडून जातात. ऑब्विसली गरम हवा, एअर गरम असेल, रेडिएशनमधून त्याने एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल, ती हीट मग पूर्ण घराला गरम करण्याचे काम करते, बाकी काही नाही. सेम यूज आहे ना जिओथर्मल एनर्जीच्या पण आहे. जिओथर्मल एनर्जी कसं यूज करतात, जिओथर्मल एनर्जी का बोललो तुम्ही, एनर्जी इनसाइड द अर्थ सरफेस, अर्थच्या मधून जसं आपल्याकडे उन्हबलेलं आहे, गरम पाणी निघतं. ओके, जिओथर्मल एनर्जीचा यूज येणार जे पण तरी आता एक हिंट म्हणून सांगतो. काय करतात, ते गरम पाणी एक्स्ट्रॅक्ट करतात पृथ्वीच्या मधून, जसला उन्हब देऊन येतं ते पाणी एक्स्ट्रॅक्ट करून येतात आणि घराच्या खाली पाईप्स लावलेले असतात. असं पूर्ण पाईप्स असे आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल पूर्ण पाईप असे लावले, त्या पाईपमधून गरम पाणी फक्त फ्लो करत असते. जे अर्थमधून आणलेलं गरम पाणी असते त्या पाईपमधून ते सर्क्युलेट करत असतात. सर्क्युलेट होताना काय करतात, ते पाईप जे असतात ते कंडक्टिंग मटेरियलचे असतात, ते कंडक्ट करतात हीट आणि ते डायरेक्ट हीट कंडक्ट म्हणजे पाण्यामधली हीट ते कंडक्ट घरामध्ये करू देतात. आणि घराची ज्या सरफेस खालचा तो त्याचे टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे पूर्ण घरामध्ये एक काय म्हणते, पूर्ण घरातलं टेम्परेचर वाढतं. आउटसाईड काय असेल, अंटार्क्टिका सारख्या देशांची गोष्ट, आउटसाईड आईस असेल, डायरेक्ट बर्फ असतो, पण मध्ये घराच्या मध्ये हे एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं, गरम केलं जातात घराला आणि त्याच्यामध्ये मग लोक राहतात. सेम यूज हा इथं पण सेम आहे, स्पेस हिटिंग म्हणतो बघा, स्पेस हिटिंग पूर्ण स्पेसला गरम करण्याचे काम करेल ते. ओके, नेक्स्ट जे पाहिलं तुम्ही, कन्व्हेक्टिव्ह ड्रायर. सॉरी, कन्व्हेक्टिव्ह ड्रायर. ड्रायर मीन्स कोरडं करण्यासाठी लागलेलं इन्स्ट्रुमेंट, त्याच्याने आपण कोणती गोष्ट, आपण जसं आपले हेअर हे करतो, सुकवतो, त्यावेळेस ते ड्रायर यूज करतो. ते काय करतं, गरम हवा तुम्हाला देत असतं. तसं ड्रायर हे कन्व्हेक्टिव्ह ड्रायर कशासाठी यूज करतं, की ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट जे आहेत म्हणजे शेतातून येणार प्रोडक्ट त्यांना सुकवण्यासाठी यूज करतात. याच्या आधी काय केलं याचं नॉर्मली, म्हणजे आता पण केलं जातं ॲक्च्युली खेडेगावांमध्ये. वेर इज अ कॅफ, अरे 1 मिनिट ओके. आता पण खेडेगावांमध्ये केला तर की शेताचा जे माल असेल आपला, शेतातून येणारा जे पण प्रोडक्ट असेल, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, गहू असा काही, त्या गोष्टी सुकवण्यासाठी एक स्पेस असतं, एक जागा घेतली जाते आणि त्या पूर्ण जागेत त्याला असा स्प्रेड केलं जातं, पसरवलं जातं आणि मग सोलर रेडिएशन येते ड्राय केल्या जातात. ओके, ह्या प्रोसेसमध्ये काय, फर्स्ट ही प्रोसेस लेंदी प्रोसेस आहे, त्याला जास्त वेळ लागतो. दुसरी गोष्ट, डस्ट पार्टिकल हवेमध्ये जे पोल्युशन असतं ते सर्व त्या प्रोडक्टवर जातात, म्हणून ते प्रोडक्ट खराब होतं काही प्रमाणात. कन्व्हेक्टिव्ह ड्रायरमध्ये काय केलं जातं, त्याची एक डायग्रॅम आहे, एक अशी टंकी असेल, कलेक्टर, माय का म्हणतात ते, ड्रॉइंग खूप मस्त आहे इथं, फीड ड्राय प्रोडक्ट.
सोलर रेडिएशन. ब्लॉवर मीन्स ब्लो करतात हवेला, पुश ऑफ करत, पंप एक प्रकारे समजा. याच्यात काय केलं तर जे प्रोडक्ट तुम्हाला ड्राय करायचे, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जे पण ड्राय करायचे, टँक खूप मोठे असते, ते प्रोडक्ट इथून या टँकमध्ये फीड केले जातात. ओके, म्हणजे टाकलं जातं. हे तर काय रेडिएशन येत आहेत, हे आपलं फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे. हे काय करेल, सेम आहे, इथं पूर्ण असेंब्ली असेल ना, ते काय म्हणतात ग्लासचा कवर, इन्सुलेशन हे सर्व असेल इथं. हे काय करतील, रेडिएशन ॲब्सॉर्ब करतील, त्याच्या हीटमध्ये कन्वर्शन करतील, ते हीट एअरला दिलं जाईल आणि एअर इथून अशी फ्लो करून टँकला जाईल. इथं काय तुमच्या ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे, एअर काय गरम आहे, ती एअर त्या प्रोडक्टमधून पास होईल आणि रिटर्न जाईल. पास होताना काय होईल, त्याच्यामध्ये जी हीट आहे ती त्या प्रोडक्टला ट्रान्सफर होईल आणि तो प्रोडक्ट काय होईल, ड्राय होईल, हवं त्याच्या टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्यात तर पाणी जे असेल, मॉइश्चर जे असेल ते निघून जाईल. सेम काही एवढं विशेष नाही आहे. लहानसं एक दिलं आहे, थेअरी दिली आहे, ती मी तुम्हाला नोट्समध्ये देऊन देईल. कोणते कोणते याच्यात ड्राय केले जातात, टी, आपली चहा पत्ती असते ना, टीची पत्ती, ती जी आपण जे चहा पाहिली तर एकदम तुम्हाला ब्लॅक कलरची दिसेल, पावडर दिसतं, पण ती एक पत्ती असते, पानांपासून तयार झाली असते ती. ग्रेन्स मीन्स गहू, आणि ते बी असते ना दाणे. ग्रेन्स म्हणजे काय, स्मॉल पार्टिकलमध्ये असलेलं कोणतंही धान्य, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, यांना पण ह्याच्यामध्ये ड्राय केलं जातं. टोबॅको पण केलं जातं अशाच. याच्यामध्ये हा जो पंप असेल, हा सी, हा का लावण्यात आला आहे, कारण गरम हवा, परत तेच हवा जर गरम असेल तर ती वरती जायला जाते ॲक्च्युली, कारण डेन्सिटी कमी होऊन जाते, मास कमी होतं. बट तुम्हाला ठीक आहे, इथं तर म्हणा काय हरकत नाही, इथं नाही पण लावला पंप तरी चालेल, कारण याचे हे जर फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे, याला तुम्ही थोडं खाली ठेवलं, सपोज तुम्ही जर खाली ठेवलं तर ऑलरेडी टँक वरती चालेल, म्हणजे हवा तिची पास होईल, पण तरी पंपचा यूज केला जातो हवेला सर्क्युलेशन करण्यासाठी. ओके, हे त्याचे 2 ॲप्लिकेशन होते, आले तर 2-2 मार्क्सला येतील. याच्यानंतर सेकंड जे आहे ते लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे. सेकंड जे आहे ते लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थोडंसं मोठं पण आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. नेक्स्ट वीकपासून 3 लेक्चर्स होतील. टेन्शन नका घेऊ की सिलेबस होईल का नाही, असं थोडासा प्रॉब्लेम चालू होते घरी. नेक्स्ट वीकपासून आपले 3 लेक्चर होतील. संडेला आपण लेक्चर घेईल.